बीडमधील साठे चौकामध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि या वादामधून तरुणांनी एकमेकांवर धारदार शस्त्रानं वार केलेत, हल्ले केलेत। या घटनेमध्ये 4 जण जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे। पुण्याच्या खेडमधील कडूसमध्ये धक्कादायक प्रकार घडला। लेकीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पित्याची हत्या करण्यात आली आहे आणि त्यानं पित्यावर कोयत्यानं वार केलेत। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। पिंपरी चिंचवडमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी अवघ्या 6 तासांमध्ये अटक केली आहे। त्याच्याजवळून 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी असा 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तलवारी विकण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। त्याच्याकडून तब्बल 10 तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत। शेवगाव परिसरामध्ये समृद्धी महामार्गालगत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती। एका शेतामध्ये तलवारींची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानुसार ही कारवाई झाली आहे। अमरावतीमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। निवृत्त पोलीस पित्यानं पोटच्या लेकीवर अत्याचार केलेले आहेत। राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये या नराधम पित्याविरोधात तक्रार दाखल झालेली आहे आणि त्यानंतर विविध कलमांअंतर्गत सुद्धा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे। जालन्यामध्ये व्हॉट्सअॅपद्वारे लिंक पाठवून एकाची तब्बल 73,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। भोकरदनच्या गोद्री ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला ठकसेनानं गंडा घातला आणि खात्यामधील पैसे लंपास केले। यवतमाळमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाला आणि त्यामुळे एका आरोपीला 2 वर्ष सश्रम कारावास आणि 1,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। यवतमाळचे अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायाधीश हेमंत सातभाई यांच्या न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल दिलाय। माळशिरस तालुक्यामध्ये उमरे गावामध्ये महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। अनैतिक संबंधांमधून ही घटना घडली असल्याची चर्चा आहे। हरिदास भोसले या व्यक्तीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर महिलेला शिवीगाळ करत काठीने जीवे मारण्याच्या हेतूनं मारहाण केल्याचा आरोप सुद्धा आहे। शनी शिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानच्या नावाने ऑनलाईन दर्शनासाठी बनावट ॲप तयार केलंय। तसंच या ॲपच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक लूट करण्यात आली। या प्रकरणी देवस्थान प्रशासनाने तसंच काँग्रेसच्या प्रतिनिधींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली असून सायबर पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे।